नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वे ग्रुप डी ची 22,000 जागांची वॅकन्सी आलेली, उमेदवार फॉर्म भरतायत. परंतु ग्रुप डी साठी अप्लाय करत आहात आणि ग्रुप डी ला नेमका पगार किती मिळतो तर ते आपण समजून घेऊया. याच्यासाठी 2026 ची आपण लेटेस्ट आता 2026 मध्ये एखाद्याला किती पेमेंट मिळालेलं आहे याची काही एक सॅलरी स्लिप आपल्याकडे आलेली होती, परंतु काही कारणास्तव आपण ती शो नाही करू शकत. परंतु त्याच्यामधील जे काही कंपोनंट्स आहेत तर ते मी तुम्हाला सांगतो आणि इनहँड तुम्हाला किती पगार मिळू शकतो त्या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि लक्षात घ्या, ग्रुप डी ची आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू करत आहोत, तेही मराठीमध्ये. 9 फेब्रुवारी पासून ही बॅच जी आहे तर ती सुरू होते. रेल्वेसाठी आपण ही वंदे भारत बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. सर्व अभ्यासक्रम तुमचा याच्यात कव्हर केला जाणार आहे. महाराष्ट्रातील तज्ञ शिक्षक तुम्हाला याच्यात मार्गदर्शन करणार आहे. सरावासाठी आपण 10,000 प्रश्न तुम्हाला देत आहोत. सगळं पीवायक्यू आधारित हे प्रश्न असतील. सर्व टेस्ट सिरीज उपलब्ध असेल. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही याला इनरोल करू शकतात. सोबत लक्षात ठेवा की इथं बॅचची फी तुम्हाला 1499 प्लस जीएसटी. याच्यामध्ये GM10 नावाचा आपला कोड यूज करा तर तुम्हाला आणखी 10% ऑफ याच्यात मिळून जाणार आहे. बघूया. लक्षात घ्या, सॅलरी मध्ये काय काय कंपोनंट असतात तर ते समजून घेणं गरजेचे. सगळ्यात आधी तुमचा बेसिक पे. याला बेसिक पे किती माहितीये का? 18,000 रुपये बेसिक पे. याला म्हणतात मूळ वेतन. हा बेसिक पेचा खेळ आहे. त्याच्यानंतर एक डीए नावाचा कंपोनंट असतो, त्याला म्हणतो डिअरनेस अलाउन्स. त्याला म्हणतो आपण महागाई भत्ता. महागाई भत्ता हा वर्षातनं 2दा रिवाइज होतो, एकदा जानेवारी मध्ये आणि दुसरा जुलै मध्ये. सध्या हा किती चालू आहे माहितीये का? 58%. हा 58% ऑफ बेसिक पे. म्हणजे ते असे कॅल्क्युलेट केलं जातं. 18,000च्या 58% हा तुमच्या याच्यात ऍड केला जातो. आता हा जानेवारी मध्ये बदलून मे बी 60% होण्याची शक्यता आहे. पुन्हा जुलैपर्यंत हा 62% होऊन जाईल. म्हणजे तुम्ही जेव्हा जॉईनिंग कराल तोपर्यंत हा डीए खूपच वाढून गेलेला असेल. त्याच्यानंतर पुढचा जो कंपोनंट असतो तो म्हणजे HRA. त्याला म्हणतात हाऊस रेंट अलाउन्स. तुम्ही कोणत्या शहरात राहतात याच्यानुसार वर्गीकरण होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स सिटी म्हणजे महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिलं मुंबई आणि पुणे हे 2 महत्वाचे सिटी, मग तिथं तुम्हाला 30% मिळतो. किती मिळतो माहितीये का? 30%. 30% ऑफ 18,000 म्हणजे 30% ऑफ बेसिक पे एवढा मिळतो. त्याच्यानंतर इथं 20% आणि इथं 10%. तुम्ही म्हणाल सर ते आम्ही काही 24, 18 असं काहीतरी ऐकलं होतं. पण मित्रांनो, HRA ज्यावेळी 50%च्या पुढे गेला, सॉरी डीए, तर त्यावेळी HRA मध्ये पण बदल करण्यात आला. 30, 20, 10 असा बदल जो आहे तर तो नवीन झालेला आहे. पुढचं, तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार तुम्हाला काही अनेक भत्ते मिळतात. जसं की ट्रान्सपोर्ट अलाउन्स भत्ता. घरून कामावर येण्या जाण्यासाठी हा भत्ता असतो आणि हा फिक्स असतो. पुढे नाईट ड्युटी अलाउन्स. खूप साऱ्या यांची नाईट ड्युटी लागते. ग्रुप डी ला पण नाईट ड्युटी बऱ्यापैकी लागते. तर नाईट ड्युटी असेल तर नाईट ड्युटीला तुम्हाला अलाउन्स जो आहे तो मिळतो. त्याच्यानंतर तुम्हाला एक ओव्हर टाइम अलाउन्स दिला जातो. त्याच्यानंतर रिस्क आणि हार्डशिप अलाउन्स हा जो आहे ना तो ट्रॅकमॅन सारख्या पोस्ट साठी. आणि ग्रुप डी मधील अशी एक पोस्ट आहे की त्यालाच रिस्क अँड हार्डशिप अलाउन्स आहे, बाकी कोणालाच हा अलाउन्स नाही आहे. त्याच्यानंतर डेली अलाउन्स असतं. म्हणजे जर तुम्ही प्रवास भत्ता गेले त्यासोबतच एक हॉलिडे अलाउन्स असतो. हॉलिडे म्हणजे तुम्ही सुट्टीच्या दिवशी, म्हणजे सुट्टी समजा दिवाळीच्या दिवशी तुम्ही काम केलं, एखादी 26 जानेवारीच्या दिवशी काम केलं, तर त्या दिवशीसाठीचा तुम्हाला पगार एक्स्ट्रा दिला जातो बरं का. तुमचा जो पगार आहे त्यासोबतच हा तुम्ही सुट्टीच्या दिवशी आले बुवा तर त्याच्यामुळे तुम्हाला हा पैसे दिले जातात. सोबत तुमच्या पगारातनं काही कपात केली जाते, त्याला म्हणतात नॅशनल पेन्शन स्कीम. तुमच्या वेतनातून मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांच्या 10% रक्कम, म्हणजे तुमचं मूळ वेतन होतं 18,000 प्लस 58%चा जो तुमचा डी आहे आणि त्याला भागिले हे 10% करतात. ओके, तर तुम्हाला काय केलं जातं, त्याच्यानंतर जेवढी काही अमाऊंट आहे तेवढी तुमच्या पगारातनं कपात केली जाते. पुन्हा रेल्वे कर्मचारी विमा योजना असते त्याचे कपात केले जातात. महाराष्ट्रातली जे कोणी महाराष्ट्रात पोस्टिंगला येतात त्यांचे 200 रुपये कापले जातात, कारण की त्यांचा प्रोफेशनल टॅक्स हा महाराष्ट्र सरकार जो आहे तर तो घेत असतो. आता HRA सगळ्यात आधी कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या की जे हाऊस रेंट अलाउन्स आहे, एक्स सिटी उदाहरणार्थ मुंबई आणि पुणे सारखे शहर एक्स मध्ये येतात, वाय मध्ये नागपूर, नाशिक, कोल्हापूर, आणि झेड मध्ये हे वरचे सोडून जे काही खालचे असतात, ग्रामीण भाग असेल, लहान शहरी भाग असेल, त्यांना मी तुम्हाला काय सांगतो, 30%, 20% आणि 18%. कसं असतं बघा, 18,000 गुणिला 30%, 18,000 गुणिला 20%, 18,000 गुणिला 10%. म्हणजे जर तुम्ही मुंबई पुण्यामध्ये राहणार तर तुम्हाला 5,400 रुपये हे तुमच्या मूळ वेतनात मिळतील. जर तुम्ही नागपूर, नाशिक, कोल्हापूर राहणार 3,600 रुपये मिळतील आणि छोट्या शहरात राहणार तर 1,800 रुपये. म्हणजे तुमचा पगार हा बदलतो. म्हणजे तुमचा एखादा मित्र किंवा तुमचा सहकारी मुंबईला असेल आणि तुम्ही एकदम ग्रामीण भागामध्ये असाल तर तुम्हाला पगारामध्ये ही तफावत इथं मिळू शकते. त्याला डायरेक्ट 5,400 मिळतील आणि 1,800. फरक आहे ना, कारण की मुंबईमध्ये राहण्याचा खर्च वेगळा, ग्रामीण भागात राहण्याचा खर्च वेगळा.
पुढचं तुम्हाला ड्रेस अलाउन्स पण मिळतो. ज्या ज्या पोस्टसाठी ड्रेस अलाउन्स असतो त्यांना दर वर्षाला, लक्षात घ्या की जे काही इतर कर्मचारी आहेत त्यांना 5,000 रुपये दरवर्षी जो आहे तर तो मिळत असतो. सध्या हा 6,250 रुपये एवढा करून दिलेला आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. पुढे नॅशनल हॉलिडे अलाउन्स, मी तुम्हाला काय सांगितलंय, जे कोणी सणासुदीच्या दिवशी काम करतात, सुट्टीच्या दिवशी काम करतात त्यांना मिळतो. आणि हा सध्या ग्रुप डी साठी 480 रुपये आहे. 480 रुपये प्रतिदिवस, जेवढ्या सुट्टीच्या दिवशी काम करणार तर त्यांना हा मिळत असतो, हे लक्षात घ्या. पुढे ट्रान्सपोर्ट अलाउन्स नावाचा एक प्रकार असतो की तुम्ही जर एखाद्या शहरात राहत असाल, समजा बिग सिटीज वेगळे आहेत आणि अदर प्लेसेस मध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण लेवल 1 मध्ये येतं ना, तर लेवल 1 मध्ये बघा 900 रुपये प्लस डीए आणि इथं 1350 रुपये, म्हणजे यांना 900 रुपये आणि मुंबई वगैरे मध्ये कोणी असेल तर त्याला एवढा पगार जो आहे तर तो मिळतो. पुढे ट्रॅव्हलिंग अलाउन्स, हा ट्रॅव्हलिंग अलाउन्स आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्स मध्ये फरक आहे. ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजे तुम्ही कामानिमित्त तुम्हाला जर बाहेर पाठवलं रेल्वेने, 25 किलोमीटर काहीतरी किलोमीटरची अट आहे, त्याच्यापेक्षा बाहेर पाठवलं तर तुम्हाला जो आहे तर तो इथं ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळत असतो. आता तुम्हाला पूर्ण सॅलरीचं मी कॅल्क्युलेशन करून दाखवतो. आता लक्षात घ्या, बेसिक पे हा निश्चित आहे 18,000 आहे. मी काय केलं, डीए घेतला सध्याचा 58%, तो किती येईल 10,440. समजा जर तुम्ही याच्यारे 30% म्हणजे मुंबई पुण्यामध्ये राहत असाल तर तो 5,400. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स हा किती आला तुमचा, किती 1,500 ते 2,000च्या दरम्यान आहे. टोटल तुमची सॅलरी पाहिली तर 35 ते 36,000 रुपये पर्यंत येईल. परंतु सॅलरीमध्ये काही कपात केली जाते. उदाहरणार्थ तुमची एनपीएच ची कपात ती किती केली जाईल, 2,844 रुपये. त्याच्यानंतर इन्शुरन्स आणि इतर काही गोष्टी 250 रुपये कपात केली जाईल आणि एकूण कपात तुमची 3,000 रुपये कपात इथं जे आहे तर ते केली जाणार आहे. म्हणजे तुमचा सुरुवातीचा पगार जर तुम्ही एक्स सिटीमध्ये असाल तर तुम्हाला 32,000 रुपयांपर्यंतचा मिळणार आहे. किती, 32,000 प्लस सुरुवातीला तुमचा, म्हणजे जानेवारी 2026 मध्ये जर कोणी कर्मचारी असेल तर त्याला 32,000 रुपयांपर्यंतचा पगार मिळणार आहे. सोबत एक हार्डशिप अलाउन्स असतो जो कुठल्याच पोस्टला नाही, तो ट्रॅकमॅन या पोस्टला आहे. जवळपास 2700 रुपये तुमच्या या पगारात पुन्हा ऍड केले जातात. मी तुम्हाला काय सांगतो, 2700 रुपये प्रतिदिवस नाही, एका महिन्याची. आणि नाईट ड्युटी जर तुम्ही केली, ओव्हर टाइम केलं तर आणखी 5-7 हजार वाढून जातात. उमेदवारांना 41,000 रुपयांपर्यंत देखील सॅलरी जाते. ती काय जाते, कारण की ते ओव्हर टाइम करतात किंवा नाईट ड्युटी अलाउन्स हे करत असतात. ग्रुप डी ची जाहिरात आलेली आहे. बरेच उमेदवार महाराष्ट्रातील आता फॉर्म भरायला आता सुरुवात करतात. तर याच्यात मराठीमध्ये एक चांगलं कंटेंट तुम्हाला मिळावं, चांगली माहिती तुम्हाला मिळावी, याच्यासाठी आपण हे चॅनल तयार केलेले आणि त्याच्यासाठी आपण एक सेपरेट बॅच, मित्रांनो, बॅचला आपण नाव दिलेले वंदे भारत बॅच, जी 9 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होते. पूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स तुम्हाला या बॅच मध्ये कव्हर केलं जाणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जॉईन करू शकतात. सोबत मित्रांनो, आता रेल्वे आणि एसएससी याच्यामध्ये मराठी मुलांचा टक्का कमी आहे. पहिला प्रॉब्लेम हा आहे की त्यांना माहिती कमी मिळते की ही पोस्टचं काम काय आहे, किती पगार मिळतो, त्याची पोस्टिंग कुठं राहते, बदली घराजवळ होईल का, इकडे होईल का, ही माहिती मिळत. तर ती माहिती देण्याचा प्रयत्न आपण या चॅनल माध्यमातून करतो. सोबत अभ्यास कसा करावा, अभ्यासामध्ये कोणते कोणते प्रश्न येतात, काय येतात, ते पण आपण या चॅनलवर कव्हर करत असतो. नवीन जाहिरात आली, नवीन काही अपडेट आली, सगळं काही तुम्हाला या चॅनलवर आपल्या मराठमोळ्या भाषेत मिळणार आहे. म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते आजच जॉईन करून ठेवलं पाहिजे. तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी असेल जो रेल्वेची एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी करत असेल तर त्याला तुम्ही या चॅनलची लिंक जी आहे तर ती जरूर पाठवली पाहिजे. त्यासोबतच इग्नाइटचे अनेक कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ते जॉईन करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.